हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंते तैशेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचेताचे ठेविल्यानंते तैशेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी ठेविल्यानंते तैशेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, महायोग पीठी तदेवी मरत्यं वरं पुंडरी काय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठं तमानदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची थोडं बोल द्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आवो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि नेमकी देवाला कोणती भक्ती आवडते ती भक्ती सांगणारा अभंग विढाला. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असं सालाबाद प्रमाणे हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्यानिमित्तानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्रीमद भगवत कथा वर्ष 33 आणि त्यातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाक्याला देण्यात आली. सर्वांचे मनापासून धन्यवाद. पैकी गायनाच्या सत्तेसाठी जे उपस्थित आहे ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट सर्वश्री देवीदास महाराज बर्डे, भक्तराज महाराज गिरी, ती माझ्याकडे गिरी म्हणून शिव आहे, भक्तराज महाराज कांबळे, एकदम महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आमचे दत्त महाराज कदम आडसकर, त्या जोरदार टाळी द्या. रोईकर बाबा असतील, त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल, युवक वर्ग असेल, मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड, मृदंग महामेरू, जेवढ्या देव्यात तेवढ्या पदव्या कमीच. आदरणीय
योगेश महाराजांसाठी एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. वेणेकरी बाबा असतील पुढे ज्यांच्या माध्यमातून शूटिंग चालू आहे ते शूटिंग वाले दादा ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे शोभना साऊंड बन सारोळा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर गावातील परिसरातील माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी आमचे चोपदार बाबा तुम्ही सगळी बसलेले सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात विठाला. भले विठ्ठल भले विठ्ठल भले विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. आवाज सगळ्याला व्यवस्थित येतोय ना? नॉर्मली इको असेल तर याचा कमी करा. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबरा देवाला कोणती भक्ती आवडते ती प्रतिपादित करत आहे. तसं पाहायला गेलं तर भक्तराज महाराज या मृत्यू लोकात भक्ती करत तुमच्याच नावाने योग या मृत्यू लोकात भक्ती करत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. जाणून बुजून बोलतोय ना मी आस्तिकाच्याही बाबतीत बोलेल आणि नास्तिकाच्याही बाबतीत बोलेल. बसलेले या मृत्यू लोकात भक्ती करतच नाही असा माणूस शोधून बी सापडणार नाही. कदाचित तुम्ही म्हणाल नास्तिकाच्या बाबतीत महाराज हे कसं शक्य कराल? कमीत कमी देव नाही म्हणण्यापुरतं का होईना देव शब्द त्याच्या मुखाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तो देवाचं नाव घेतोय यात बदल. म्हणजे या मृत्यू लोकात भक्ती करत नाही असा माणूस मी सांगतो शोधूनही सापडणार नाही. पण भक्तीतून जी अनुभूती संतांना आली ती मात्र अजून आपल्यापैकी कुणाला नाही. मग भक्तीतून संतांना अनुभूती काय आली बाबा? बाबा नामदेव रायाच्या हातानं नैवेद्य हातीचा मूर्ती नव्हे हा सामान्य मूर्ती जेवत होती देव दूध पेत होता. आपल्या हातातून आपली बायको प्यायची नाही देवाचं लिलाम. भक्तीच्या अनुभवातून भक्तीच्या ध्यासातून नाथबाबाच्या घरी देवानं 36 वर्ष काम केली. 12 वर्ष मिळून 3 कामं. श्रीखंड्यात चंदन उघाळण करी वस्त्रे गंगा तिरी दूत असे दत्त चोपदारी करीत असे कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावी निळा वंदित त्याचे पाय. अजून आपल्या घराकडे लागला नाही पाणी व्हायचं पाणी भरायचं विसरून जा. भक्तीच्या अनुभूतीतून तुकोबा यांना देव वैकुंठाला घेऊन गेला आपल्या दारात. जरा शेवटचं टोकाचं बोलेल. भक्तीच्या अट्टहासातून अनुभवातून ज्ञानोबऱ्यासाठी देव ढसा ढसा काढला. आपल्याकडे अजून बघितलं नाही. मग बाबा जी अनुभूती भक्तीतून संतांना आली ती मात्र अजून आपल्यापैकी कुणाला नाही. म्हणजे आपण भक्ती करत नाही असं नाही, पण जी भक्ती देवाला आवडते ती भक्ती कदाचित आपल्याकडून घडत नसावी म्हणून आपल्याला तो अनुभव आलेला नाही. मग महाराज नेमकं देवाला आवडतं काय हे चिथोर भक्ती. आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसारावरती प्रेम करू नका संसार करू नका असं संतांचं म्हणणं नाही. पण संसारावरती जेवढं प्रेम करताय त्यातलं काही अंशी प्रेम करा आणि ते परमात्म्यावरती लावा. हे चिथोर भक्ती आवडते देवा. अजून काय करावं? देव ठेवील तसं राहायला शिका. ठेविल्यानंतर तैशीच राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये मात्र समाधान धारण करा. कारण येताना या जगात आपण काही आणलं नाही आणि यातलं आपल्या सोबत काही येणार सुद्धा नाही. जेवढं येणार आहे तेवढं चांगलं केलं कर्म म्हणून तो का म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य घातली भय नरका जाणे. हा जरी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला मला हेच मिळालं नाही तेच मिळालं नाही म्हणत बसला रडत बसला तर मग वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. बरं दत्ता महाराज आताच्या काळात कुणाच्या जीवनात सुख असेल कुणाच्या जीवनात दुःख असेल बाबा. कुणाच्या जीवनात श्रीमंती असेल कुणाच्या जीवनात गरिबी असेल हे आताच्या वरती अवलंबून नाही. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगेल्याची भोग तो न सुटे म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगतोय ते भोगणे ते. 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये संत तुकाराम ते नका फिरू ते फिरवलं की मग माझी बोंब होईल. मी लागलोय मला आधीच कीर्तन नाही अवघड असते. मला बोलू घ्या आवाज तुम्हाला सगळ्या आणि नसेल येत तर थोडं थोडं पुढं सरून घ्या. पुढं भरपूर जागा आहे. हा 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आता येतोय ना. संत तुकाराम नावाचा चित्रपट रिलीज झाला. त्या संत तुकाराम नावाच्या चित्रपटामध्ये दत्ता महाराज तुकोबरा याची भूमिका केली ती विष्णुपंत पागनीस करायला गोड बोलतो या लक्ष देऊन ऐका.
अगदी राहणं तुकोबऱ्यासारखं बाबा, दिसणं तुकोबऱ्यासारखं, अगदी जर फेटा बांधला तर तुकोबऱ्याच आपल्या पुढे उभा आहेत की काय इतकं साजेस आणि सुंदर तुकोबऱ्याचं त्यांनी एकदम पोशाख घालून तुकोबऱ्याच उभे उभे आपल्या पुढे की काय असं क्षण बरोबर असायचं. आणि तो चित्रपट भारतातला पहिला चित्रपट होता की जो फक्त भारतातच नाही तर भारताच्या पलीकडे भारताच्या बाहेरही जगात दाखवला गेला. कोणता? संत तुकाराम नावाचा चित्रपट. इतका गाजला, भारतातला पहिला चित्रपट. आता हा सैराट गाजला आता तो, पण सैराट गाजल्यावर पोरं गायराट झाली, तो भाग सोडून द्या, मला त्याच्याकडे जायचं नाही. पण मी जागेवरती येईल. इतका गाजला की त्या चित्रपटाचे डायरेक्टर त्या चित्रपटातल्या भूमिकेचं मानधन घेऊन विष्णुपंत पागनीसकरांकडे बाबा आले. ऐका, जर 1,00,000 रुपये ठरले असेल मानधन, तर बाबा होऊन 2,00,000 रुपये त्यांनी पदर भरले होते. का? कारण चित्रपट चाललाय, कमाई भरपूर झाली. 2,00,000चं पाकिट घेऊन विष्णुपंतांपुढे, विष्णुपंत हे पाकिट आहे, नको आहे. अहो मला माहिती चित्रपट चाललाय, गाजलाय, अपेक्षा वाढली असतील, मी होऊन 2,00,000 भरलेत, नको. आता 3,00,000 देतो ना, घ्या ना. अहो नको आहे. अहो 4,00,000 देतो, घ्या की. अहो नको आहे. अहो आता शेवटी एकच सांगतो, 5,00,000 देतो. याच्या पलीकडे जर तुम्हाला दिल तर माझ्याही संसाराला चित्रपटातून काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे ना, मलाही पोट आहे ना, मी त्यासाठीच करतो ना. हा, त्यावेळेस विष्णुपंतांचं काय गोड उत्तरे जरा ऐकून जा. त्यावेळेस विष्णुपंत पागणेसकर म्हणताय, डायरेक्टर साहेब मी पाकिट खोलून बघितलंय, त्या पाकिटात पैसे किती नाही. तुम्हाला म्हणलंय मला आकडा वाढवून पाहिजे, नाही. मग तुम्ही 1,00,000चे 2,00,000, 2,00,000चे 3,00,000, 3,00,000चे 4,00,000, 5,00,000 करतायत, मी तरी नको म्हणतोय. याच्या माग डायरेक्टर साहेब काहीतरी वेगळं कारण असेल ना. त्यावेळेस डायरेक्टर साहेबांनी प्रश्न केला, काय कारण आहे, काय कारण आहे विष्णुपंत, का नको म्हणता? त्यावेळेस विष्णुपंत काय गोड उत्तर देत आहेत, ऐका. डायरेक्टर साहेब, या चित्रपटाच्या मोबदल्यात तुम्ही या जगातले मला 1,00,00,000 रुपये जरी माझ्या हातात ठेवले तुकोबरायाच्या भूमिकेच्या मोबदल्यात, तरी ते 1,00,00,000 रुपये माझ्याकडून काही दिवसात माझ्या संसारात खर्च होणार आहेत. पण जे तुकोबरायाच्या भूमिकेनं मला या जगात दिले ना, ते मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या जगात अजरामर राहणार आहे, तोपर्यंत या जगात अजरामर राहणार आहे. टाळीच वाजवली, तुम्ही जाणकार आहेत म्हणूनच बोलतो, ऐका. असं तुकोबरायाच्या भूमिकेनं विष्णुपंत पागणीसकरांना दिलं काय की विष्णुपंत पागणीसकर पाकिट नको म्हणते, मानधन नको म्हणताय. महिला मंडळ, आपल्या घरात देवघर आहे, देवघर आहे का आपल्या घरी? म्हणजे आता विचारावं लागतं भक्तराज महाराज, देवघर आहे का? नाही तर आमच्या पलीकडे पुण्याला गेला ना, एक जणांनी मला अख्खा बंगला फिरून दाखवला, 2-3 कोटीचा बंगला, अख्खा बंगला फिरून बघितला. आणि शेवटी त्यांनी गप्पा राव का नाही आपला बंगला बघितलाय म्हणल्यावर, सोप्या बाबा चहा प्यायला बसलो, सोप्यावर चहा बसल्या त्यानं विचारलं, महाराज बंगला कसं काय वाटला? म्हणलं एकच नंबर आहे. म्हणला काय कमी? आता एवढाच शब्द फक्त त्यांनी मला विचारायला नव्हता पाहिजे. तर कमी म्हणल्यावर आम्ही काढायलाच कमी बसलो ना, काय ती. मी म्हणलं सगळं चांगलंय पण एकच कमी. काय? म्हणलं घरात देवघर कुठं दिसलं नाही र. तो म्हणला त्या इंजिनियरने टाकलं नाही देवघर. म्हणलं मग तुझ्या 3 कोटीच्या बंगल्याला गाडी लावून पेटवायचा आहे का तुझा बंगला, ज्या घरात देवघरच नाही? ते घर आहे ना देवघर, त्या देवघरात तुकोबरायाचा फोटो आपल्या घरात कुठंतरी आहे. आणि ज्या घरात तुकोबरायाचा फोटो नसेल ते घर महाराष्ट्रातलं नसावं. तुकोबरायाचा फोटो असेल त्यापैकी, जाणून बुजून बोलतोय मी, जाणून बुजून, त्या तुकोबरायाचे जर 100 फोटो असतील तर त्यातले कमीत कमी 50 फोटो हे ओरिजिनल तुकोबरायाचे नाहीत, ते विष्णुपंत पागणीसकरांनी साकारलेल्या तुकोबरायाच्या भूमिकेतले. मला बोलायचं ऐकून जा. जर तुकोबरायांसारखा नुसता पोशाख घातला चित्रपटामध्ये नट म्हणून कार्य केलं, काम केलं, तर जग तुकोबराया म्हणून देवघरात पूजा करत असेल फोटो ठेवून, तर साक्षात तुकोबरायाच्या एका गुणाचा अंगीकार केल्यानंतर जग काय करेल? जरा याच्याही पलीकडे जाऊन बोलेल. जगाचं जाऊ द्या, आमच्यासारखे कीर्तनकार आयुष्यभर तुकोबरायाच्या 4-5 अभंगावर कीर्तन करतात, याच्या पलीकडे नाही भांडवल बाबा कोणाचं. तरी तुमच्यासारखी लोक आम्हाला कुठं ठेवून कुठं नाही करतात. जाऊ द्या हो, तुम्ही लोक कुणाला बी डोक्यावर घेता आणि वेळ आल्या उचल बांगडी बी कराय भेट. बऱ्याच जण केली नाही या समाजाने उचल बांगडी बाबा. तुमच्यासारखे लोक कुणालाही डोक्यावर घेतात आणि कुणालाही डोक्यावर टाकून देतात. पण एक मी आमच्यासाठी बोलेल गड्या, जर आमच्यासारख्यानं तुकोबरायाच्या एकाच गुणाचा अंगीकार केला तर तुम्ही जाऊ द्या, पण जगाचा मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आम्हाला डोक्या खांद्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहायचा नाही. आणि मला वाटतं लोकांना डोक्यावरती घेण्यापेक्षा पंढरपूरच्या मालकानं डोक्यात घेण्यात जो आनंद आहे ना, तो या जगात बाबा त्रिभुवनात कुठं सुद्धा नाही. मग महाराज नेमकं
त्या देवाला आवडतंय काय तुम्ही करू ना. काय आवडतं ऐकू. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. मग नेमकं त्या देवाला आवडतंय काय. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. हो आई, काय आवडते त्या देवाला. त्याच त्याच भजन केलेलं आणि त्यासाठीच मिळाला ना देवे दिला देह. भजनागो माझ्या तो या झाला भाटा बाधिकेचा किंवा आवट्यात का मानव देह. भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया ना हाक जमाना खोया, किंवा दिले इंद्रिया हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीव पण बहुरोग. ओ आई, कशासाठी मिळाला देह. ए बोला की माय, कशाला दिला देह. कशाला आजी म्हणले तुम्ही. हो ना तुम्हाला आजी भाजनाला वा लोय भारी म्हणला. ते नातपुत माहिती का तुम्हाला. नातेपुते माऊलीची पालखी जाते पलीकडे आणि शिखर शिंगणापूर तिथं मोठं महादेवाचं ठाण आहे आणि त्याच्या पलीकडे दहिवली नावाचं गाव आहे. मागच्या 3 तारखेला माझं तिथं कीर्तन होतं. मी कीर्तनात असं ज्या आजीला म्हणलं आजी देह कशाला दिलाय विचारलं आणि खरं या आता मला तुम्ही जागेवर फोन लावून द्या तरी त्या माणसाला फोन लावून देऊ शकतो त्या गावात. बाबा त्या आजीला म्हणलं देह कशाला दिलाय. आजी म्हणली महाराज खायला दिलाय खायला. बरं आपल्याला येत नाही तर गप मारावा ना, कशाला महाराज लोकांच्या नादी लागावा. पुढचं उत्तर दिलं. म्हणलं बरं आज खायला तर खायला समज, पण ज्याच्या सत्यनं खाती खाता खाता कमीत कमी त्याचं नाव तर घे की मनात तरी. बरं आई किती गोड दिला हो. हात हाताच्या ठिकाणी, पाय पायाच्या ठिकाणी, नाक नाकाच्या ठिकाणी. तर किती सजवतो हो महिला मंडळ तुम्ही याला. कोण फेरेन लवली लावल, कोण पॉन्स लावल, कोण विको लावल आणि जमानात जाहिरातीच आहे. जशी जाहिरात तसं वार उपान त्यात या. मध्ये एक फेरेन लवलीची जाहिरात आली बघितली का. बघितली कशाची म्हणा किलो किलो लागत आम्हाला महिन्याला. बघितली कशाची म्हणजे तुम्ही लावता नवल नाही गड्याची बी फेरन लवली आली. मेन्स फेरन लवली आणि त्या फेरन लवलीच्या जाहिरातीत असं सांगितलं फेरन लवली लावल्या माणूस गोरा पडतोय. बरं खरं सांगा प्रामाणिकपणे ऐ गबाळ, फेरन लवली लावून जर माणूस गोरा होत असता, फेरन लवली लावून जर माणूस गोरा पडत असता तर मी विकास महाराज देवडे समजने वाले को इशारा खाबी. तर मी विकास महाराज देवडे चंदू दादा इतका पैसा कमवतो रोज. फक्त तुम्हाला आकडा सांगू शकत नाही तर बसल्या बसल्या तुम्हाला आकडी येईल. हलक्या हाताने 2 असतात. जिंदगीत सीजन बिजन कीर्तनाचा काही बघितलंच नाही आपण. 5वीलाच 2 पुजल्यात माझ्या. अंदाज देऊ का यांना. देऊ का बाबा अंदाज. एका वर्षात माझ्या घरी, माझ्या शेतामध्ये, माझ्या रानामध्ये तुमच्यासारख्याच्या सगळ्याच्या मदतीतून माझ्या काही पैशातून विश्वसंत ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरचा पांडुरंग आदमापूरचा बाळूमामा यांचं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर एका वर्षात बांधलंय. मग कमवत किती असेल बघू तुम्ही. सोपं करून सांगू का अजून तुम्हाला. सोपं करून सांगू का. 5 रुपयाची फेरेन लवलीची पुडी तुम्ही टिकू टिकू फक्त 18 वर घालायलाच लावित आहे. काय म्हणला बुवा. तुम्ही फक्त 5 रुपयाची फेरेन लवलीची पुडी टिकू टिकू 18 वर घालायलाच लावित आहे. मी रोज 2 टाइम सकाळ संध्याकाळ अख्ख्या फेर करू शकतो. मग प्रामाणिकपणे सांगा असा काळा राहिलो असतो का. त्यानं अजून एक जाहिरात आली मध्ये पार्लेची बिस्किटची. बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना दावली जाहिरातीत.
बरं खरं सांगा, बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारित असती तर म्हातारी आपण आवरगावच्या किराणा दुकानात नसती बाई, जा आणली खा बिस्किट मार उड्या. अजून एक मध्ये जाहिरात आलती ती, शाहरुख खान येतो थम्सअपच्या बाटलीत झाकण काढतो, 2 घोट पितून हवेत उडताना सांगतो डर की आगे. हा. बरं एक सांगा, थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता तर मी गाडी कशाला आणली असती कर्जत तालुक्यातून? डायरेक्ट 2 घोट काय बाबा, 2 बाटल्या टाकल्या असत्या. फक्त तुम्ही दुसऱ्या बाटल्याकडे जाऊ नका, मी थम्सअपच्या सांगायला लागलोय. तिथूनच उड्डाण इथं आणला असतो, जय हनुमान. अडचण काय आहे? आणि एक जाहिरात तर लय दळबद्री, ती फक्त 15 दिवस येते. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या, आमच्या काळात हे अलाराम काका होते. अलाराम काका कोण? जाहिरात 15 दिवस, दिवाळी झाली ती जाहिरात तो कुठे पेटती आणि मोती साबणाचा कंपनी कुठे लागतो मिळ लागत नाही. आणि अजून बी एक सांगतो, ज्यांनी ज्यांनी फेअर अँड लवली लावली तुम्ही प्रामाणिकपणे नीट ऐका. असं म्हणते त्या फेअर अँड लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो. बसले रे निमेने, आता उद्यापासून तुम्हाला ओरिजिनल चेहरे दिसल्याशिवाय राहायचे नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, मी जागेवर येईल. आई, एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळाला, कशासाठी मिळाला? त्याच्या भजनासाठी मिळाला. आणि त्याच्या भजनासाठी वापरत नसेल तर मग निश्चित या देहाची निरर्थकता आहे. मी पहिल्यांदा जाईल माझ्या नामदेवरायाकडे. नामदेवराया जन्म नावाची संधी आम्हालाही मिळाली. आम्हालाही देवाला प्राप्त करायचंय, त्याला जवळ करायचंय, त्याला आमच्या घरी आणायचा. पण त्याला आमच्या समोर उभा करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नामदेवराय काकड्यात लय गोड बोलतायत बघा. उठा, जाग व्हा, आणि ज्या देवानं देह दिलाय त्याचं आयुष्यभर भजन करा. उठा, जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विगता जन्माच्या. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, इको जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. स्वर निचल्या नाडोनी भागा, स्वर निचल्या नाडोनी भागा, करुणी भागा. आता जागा रे जागा रे जागा रे जागा रे जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, 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 जागा रे भाई नो जागा. नामदेवराया काकड्यात म्हणतात, उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा. किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग, किंवा आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडून बघा. बाबा, तरी लोकांनी भजन केलं नाही आणि बसलेले नाही. भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते, त्याला लक्ष देऊन एकदा ऐका. आम्हाला संतांनी एवढं सांगितलं, भजन करा, देवाचं नाव घ्या, तरी आमच्या लक्षात आलं नाही. मग नाही लक्षात आल्यावर कशी फसगत निर्माण होते ऐका. एकदा काय झालं, एका नदीच्या किनाऱ्यावरती एका झाडाच्या पाठीवरती एक माकडण माकडीन बसली होती. माकडीन झाडाच्या पाठीवर नदीच्या किनाऱ्याला. आणि नेमकं रात्री 12 वाजता आकाशात दौंडी झाली. दौंडीनं सांगितलं, जो कोणी पाट 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्या माकडाचा सुंदर राजा होईल आणि माकडीची सुंदर राणी होईल. बघानी आहे. आणि बरोबर पाट 2 वाजल्याबरोबर माकडीन सावध, माकडीने नदीच्या पात्रात उडी मारल्याबरोबर सुंदर राणी झाली. पोहत 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 नदीच्या काठावाली. दत्ता महाराज तोपर्यंत नेमकं तांबडं फुटलं होतं, झुंजूमुजू झालं. आणि तांबडं फुटल्याबरोबर ती माकड फांटीला जागा झालं. आणि त्यानं बघितलं आपली हाय का दिसा ना. आता नाही दिसल्यावर त्यालाच माहिती त्याची अवस्था काय झाली असेल. तुम्हाला बी कळन, मी जरा सोपं करून सांगतो. आपलीच 2 दिवस माहेराला गेली, कळतंय? मी फक्त माकडीन म्हणणार नाही. आपलीच जर 2 दिवस माहेरला गेली तर जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे काय काय दरवाजा लावून भांडी घासत रे. हे लय अवघड आहे. त्याला दिसा ना, सायरा वायरा पळायला लागले. शेवटी माकड असती. आणि नेमकं पळता पळता का सुंदर राणी जवळ जाऊन उभा राहिलं. राणी जवळ जाऊन राणीला विचारायला लागलं, ओ राणी साहेब, रात्री त्या झाडाच्या फांटीवरती माझ्या जवळ माझी ती बसली होती, कुठं बघितली का हो? ती म्हणली, अरे माकडा ती, हा 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 ती मीच ना. तो म्हणला, कस काय बा बदल झाला हा एवढा? नेमका बदल कस काय? ती म्हणली,
रात्री तू आकाशात दौंडी झालेली ऐकली नव्हती का? काय झाली ती रात्री जो नदीच्या पात्रात 2 वाजता पाठ उड्या मारल त्याचा राजाना मला ऐकली होती की, मग तू उडी का मारली नाही? तो म्हणला आतापर्यंत 50 उड्या रोज मारायचो की, आतापर्यंत रोज नदीच्या पात्रात 50 उड्या मारत होतो, आतापर्यंत राजा झालतो का? तेव्हा आताच होईल. ती म्हणली आतापर्यंत दौंडी झालती का? नव्हती ना. मग दौंडी झाल्यावर तो उडी मारायचा झालता काय? तो म्हणला संशय, आतापर्यंत कुठे राजा झालतो? ती म्हणली माकडा, अरे रोज तू न सांगता नदीच्या पात्रात 50 उड्या मारायचा, तूच कबूल केलं. तू शेवटी माकड, तुला सांगितलं का थंडीचा दिवस आहे, सर्दी होईल सर्दी होईल, तरी तू ऐकतोय का? तू शेवटी माकडच ना. मग आज उडी मारून बघायला झालतच काय? तो म्हणला राजा झालो असतो काय? ती म्हणली उडी मारून बघायला झालत काय? तो म्हणला संशय. जरा मी त्याच बाजूला सोडू का? तुम्ही जर माकडाजवळ आणि राजाजवळ असाल तर तुम्ही एकदम चुकीच आहेत, मी तुमच्या सगळ्या जवळ आहे. आपली व्यवस्था त्याच्यासारखी झाली ना. आपल्याला बी संतांनी दौंडीच देऊन सांगितलं ना, हाकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका. दौंडी पिठी भावे उभारीला हात जगी जानवली मात, देव बैसले शिवासनी आल्या याचे काशी पुरे धनी होय धनी. आपल्यालाही संतांनी दौंडीच देऊन सांगितलं, अरे या भक्ती करा, देवाचं भजन करा, देवाचं नाव घ्या. पण आपल्याला संशय त्या माकडासारखा. परमार्थाच्या ज्ञानगंगेत या भक्तीच्या भक्तिरसात आल्यानंतर आपल्याला देव भेटेल काय? आपल्याला संत भेटतील काय? आपण देव होईल काय? आपण संत होईल काय? संशय आहे ना, संशय. पण एक सांगून जाईल कडे, ऐका. चला या भक्तीच्या वारकरी संप्रदायाच्या ज्ञानगंगेत आल्यानंतर मी मान्य करेल, नाही आपण देव व्हायचो, चला मान्य केलं. नाही आपण संत व्हायचो, मान्य केलं. नाहीच भेटला आपल्याला देव, मान्य केलं. नाहीच भेटले आपल्याला संत, हे पण मान्य केलं. पण कमीत कमी वारकरी संप्रदायाच्या ज्ञानगंगेत भक्तीच्या प्रवाहात उडी मारल्यानंतर एक चांगला माणूस तर आपण वारकरी संप्रदायात आल्यानंतर बनवू शकतो ना. मग कमीत कमी चांगला माणूस होण्यासाठी तरी जडजडोनी वाहिला अनेक ये भक्तीचे वाटेला, जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तो आपले स्वैत पाहे, तीर्थयात्रे जाय झोपू नको. नाही हो, ऐकलं लोकांनी, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे त्याने बोला मुखीना. पाया पडायची वेळ आली. बाबा जरा लोकांचं बोलू, पाया पडतील लोकांच्या ते संत कुठले हो? अधिकार नसल तर तुकोबर या तोंडाकडे बघत नव्हते, तोंडाकड पाया पडायचं जरा लय लांबी समजा. कधी कधी भक्तिराज बाबा वाटत स्तुती पण असते निंदा. तुम्हाला बोर नाही ना व्हायला लागलं? नाही तुम्हाला पॅटर्न बदलायला. कधी कधी वाटते स्तुती पण असते निंदा. मी पटवून देऊ, गावातला एखादा पोरगा लईच आहारी गेला असेल, लईच वाया गेला असेल, तर आपण त्याच्या जवळ जातो, हात जोडतो, ए बाबा, अरे तुझ्या बापानं हाडाचं खरं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली ना तुझ्यासाठी, त्या बापाची इज्जत कमी होऊ देऊ नको. तुझ्या पाया पडतो. ही स्तुती का निंदा आहे? तुम्हाला वाटेल स्तुती, पण मी पटवून देतो 1001% निंदा आहे. अरे बिघाडलाय, सुधार, तुझ्या पाया पडतो. आणि बाप असतोच असा. आई प्रेम करते, आई दुमतच नाही हो लेकुराची. तो वाही माऊलीची जी ताई कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रति किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. ए आई प्रेम करते नाही म्हणणं नाही, पण आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐत राहून समुद्राच्या पैत्रावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा, ऐकू द्या. उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, घोटा मध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तो थांब गड्या, ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्यार, उमगाया बापर,
उमगाया बापर. ए आई प्रेम करते तू मत नाही, पण आईपेक्षा जो काकांवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप्पा आहे. बाप कधी जोडी रे मुराद जोडी. 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 आपुली बाप करी जोरी लेकुराची ओळी आपली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवणी भार खांदी. एक 2 मिनिटाचं विषयांतर करतो आणि पुन्हा जागेवरती तो किती बाप प्रेम करतो. काल्पनिकतेच्या जोरावरती आतापर्यंत मी कधी कीर्तन केलं नाही आणि मला ते जमतही नाही. जे असल ती वस्तुस्थिती कीर्तनात म्हणेल. या जगातला बाप किती प्रेम करतो 2 महिन्यापूर्वीच्या सत्य घटनेतून सांगितलं. एक अष्टविनायक पैकी मोरेश्वर नावाचे गणपती बारामती परिसरात मोरगाव जवळ माहिती असेल. त्या 2 महिन्यापूर्वी त्या बारामतीतून मोरगाव रस्त्याने एक हायवा भरधाव वेगाने निघाला होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन निघाला होता. कदाचित घटना सगळ्यांनी इंस्टाग्रामला युट्यूबला बघितली असेल. मला तिचं भांडवल करायचं नाही, मला फक्त सांगायचं बाप किती प्रेम करतो. गाडी चालवत असताना अचानक त्या बापाची मोटरसायकल हायवाच्या खाली जाते आणि इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहत नाही. घटना जर तुम्ही बघितली असेल तर जसे बाजूला चिखलाचे पावसाळ्यात गोळे पडतात का, तसे हायवाचा रिवर्स घेतानाचा जर व्हिडिओ बघितला असेल तर हायवाच्या टायर मधून त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे खाली पडताना दिसतात. इतक्या वाईट अवस्थेत आहे. तरी तो जिवंत होता. हे पोट डांबरीवरती टेकल होता, हात पुढे टेकवले ते आणि हात पुढे टेकून अख्ख्या जमलेल्या समुदायाला आशेनं बघून एकच सांगत होते, ऐका, संपणार, मरणार, जाणार, काही सेकंदाच्या काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे रे, पण ऐका ना, मी मेलो तर मरू द्या, माझ्याकडे बघत बसण्यात वेळ घालू नका, मला जाग्यावरती राहू द्या आणि जगून तरी आता करणार काय, राहिलं काय जगण्यासारखं अंगात. पण माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्यात तेवढ्या जरा बघा, त्यांना उचला, त्यांना दवाखान्यात चांगल्या घेऊन जा, उपचार करा, मी मेलो तर मरू द्या, पण माझ्या 2 मुली जगल्या पाहिजे. मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकराचाच विचार आहे का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं घटना एवढ्यावरती नाही थांबली, घटना पूर्ण सांगतो ऐका. बाबा उपचारादरम्यान त्या 2 मुली मरतात, तो बापही मरतो. आता त्यांचा अंत्यविधी होतो आणि त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर घरातला वृद्ध आजोबा सुद्धा धक्का सहन झाल्यामुळं जाग्यावरती आपला प्राण सोडतो. मला बोलू द्या, प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या आहे प्राणार, पण याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही. बापानं आजोबानं ती खरी करून दाखवली. याच्यापेक्षा आजोबाचं बापाचं प्रेम काय सांगा. लय प्रेम करतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टारी बोला मुखे नाम, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, पुढे शिंदळीची रडतील, काय माय गेली हरिनय मुखाशी, तरी बाबा भजन केलं नाही. मग नाथ बाबा हरिपादात म्हणतात, ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड तोंडच असू शकत नाही, ते नामाविना मुख जीवा नव्हे काळ. तरी बसलेल्या लोकांना भजन केलं नाही. मग जरा टोकाचं बोलू टोकाचं, मला गोड गोड कीर्तनात बोलता येत नाही, तसलं माझं बोलणं परकड असतं. नाही तर सध्या कीर्तनात हेच चाललंय, या 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 निघ खूप करायला झाला आमच्या कीर्तनाला. आपल्याला तसलं जमत नाही, आपलं परखड असतं. ज्याला एखाद्याला राग येईल का, लय आगावानी बोलते पोरग, एकदा आलत गावात आपल्या, मागच्या वर्षी ह्यानी फसावलंय तरी ह्या वर्षी परत हिवच आणलाय आपल्या गावात, बोलतय लय आगावानी, बोलू दे आगावानी, पण बुडते हे जनाना देखवे डोळा,
येतो कळवला. जरा टोकाचं प्रमाण सांगतो, जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही त्यांच्यासाठी तुकोबाराय म्हणतात, नाम नवते ज्याची वाचा, तो लेख दो बाबाचा, तो लेख दो बाबा, तो लेख दो बाबा, तो लेख दो बाबा, अमन रे गाते वाचा, तो लेख दो बाबाचा, तो लेख दो बाबाचा, तो लेख दो बाबाचा, अमन रे गाते वाचा, तो लेख दो बाबाचा, वा वा वा, तो लेख दो बाबाचा, तो लेख दो बाबाचा. मी बोलून दाखवतो आता. नाम नवते ज्याची वाचा, तुकोबाराय म्हणतात, तो लेख दो बाबाचा. तुम्हाला ऐकू आलं काय खाली आलं त्या? मला काय करायचंय, लय राग आला एखादा, काय करता, मला परत बोलवायचं नाही. आणि मी आधीच मरायला लागलोय, सांगितलं की भेटा बघितलं की मला हुकी ती सध्या लय अवघड आहे. तरी बी नाही ऐकलं हो. मग नाही ऐकलं कशी अजून फसगतीवरती एक दृष्टांत देतो. पहिलं चरण गाठून छत्रपती शिवाजी महाराज सांगतो, थांबतो ऐका. एकदा काय झालं, एका गावात एक, लक्ष देऊन ऐका बरं का, जी उदाहरणं मी सांगतोय ती लय तंत मी विचार करून आणली, ती बसवली. ही उदाहरणं तुम्हाला ऐकाय कुठंच भेटायची नाही, ती बसवलेली मी स्वतः. ऐका जरा लक्ष देऊन. एकदा काय झालं, ते एका गावात एक साधू महात्मे आले. साधू महात्मे आल्यानंतर त्या गावात ज्याच्यावरती 18 विश्व बाबा दारिद्र्य आहे का, ती व्यक्ती साधूकडे गेली. साधू महात्मे, 18 विश्व दारिद्र्य घरात, खूप प्रयत्न केला पण परिस्थिती काय बदलत नाही, काहीतरी प्रयत्न करा आणि माझे दिवस सुधारा राव. साधूला दया आली आणि साधूने आपल्या हातातला एक खडा त्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, जा, ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल. परीस दिला. पण ऐक, देताना एक लक्षात ठेव, देतोय पण कंप्लीट एका महिन्याच्या मुदतीवर तुझ्याकडे देतोय. महिना भरला की कोणत्याही क्षणाला मी येऊ शकतो, त्या क्षणाला माझा एकाही सेकंदाचा विलंब न करता खरा माझ्या हातात द्यावा. चालेल. आनंदाच्या भरात घरी आला आणि घरी आल्यानंतर बायको जवळ गेला आणि बायकोला सांगितलं, हे ऐक, आता दिवस बदलणार आहेत. काय झालं, गावात साधू महात्मे आले, त्यांनी एक खडा दिलाय, मी परिस्थिती सांगितली, दया आली आपल्या परिस्थितीवरती, आता आपले दिवस पालटतील, आता आपणही श्रीमंत होऊ. काय करावं लागेल, काय नाही, लोखंड आणावं लागेल, त्याला हे परीस लावावं लागेल, सोनं होईल, दिवस बदलतील. बायको हुशार होती. तशा बायका हुशारच असतात शब्दात. बायको हुशार होती. बायकोने सांगितलं, अहो ऐका, एकतर आपल्या घरात 18 विश्वदारीतले काय आहेत मोरके तुडके पैसे, जरा लोखंडाचे बाजार वाढलेत, एवढ्या महिन्यात कमी झाले, ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी लोखंड घेऊ, सोनं जास्त तयार होईल. हुशार डोकं लावलं तिनं. आता दोघाला तारखा कळाना, किती दिवस झाले मोजायचं कळाना, आणि बाबा हा हा म्हणता लोखंडाचे बाजार काही कमी झाले नाहीत. आणि महिना भरला, महिना भरल्याबरोबर साधू अचानक दारात आला. एक सेकंद, एक द्या. अहो एक सेकंद, आतापर्यंत काय केलं, ते लोखंडाचे बाजार उतरण्याची वाट पाहत होतो. लोखंडाचे बाजार उतरल्यानंतर जास्त सोनं होईल, लालच निर्माण झालं आणि म्हणून थोडं थांबलो. ऐका ना, फक्त थोडे काही सेकंद द्या, शेजारी दुकान आहे, लगेच आणतो, लोखंडाचं सोनं करतो. तो म्हणला, आता वेळ वाढवून भेटत. आपलं बी तीच झालंय. आपल्याला बी वाटतंय बघू करू बघते, आपल्याला मिळालंय ना लोखंड, चांगलं मिळालंय ना, जा ना एखाद्या संताजवळ घेऊन, परिसाजवळ, त्या संताजवळ घेऊन गेलो की आपल्याही लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहायचं नाही. पण हा बघू, अजून टाइम आहे, 100 वर्ष जगायचंय, आशा आहे, बघू ना, जगू, 100 वर्ष झाल्यावर जर शेवटच्या काळात जाऊ ना, करू ना परमार्थ, करू ना भक्ती, अजून लय दिवस आहेत, अजून काय दात पडले का, अजून काही माळा घालायची वेळ आहे का, तरुण वयात माळ घातलीच पाहिजे का, आम्हाला अजून वडत धंदा करायच्यात, आम्ही या धुंदीत आहे. हे पण कोण दिवस येईल कैसा,
नाही देहाचा माशी पंख पाकडे तो हेच रे ग्रास गिरी सत्ता ए मग ते न चले काही सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई हिची उदाहरणं देऊ या जगातली रतन टाटा सारखी माणसं ज्यांचा पैसाच मोजता येऊ शकत नाही अशी माणसं का न घेतली रे जाऊ द्या कालचं उदाहरण जरा डोळ्यासमोर आणा आशेनं माणूस बारामतीकडे निघाला होता तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते सरपंच कुठे सरपंचांना शब्दही दिलता अजितदादांनी तुमच्या गावाची चर्चा लय मोठी आहे गाव बघाय मला एकदा यायचंय पण एवढ्या झेडपीची इलेक्शन होऊ द्या निवांत झालो की येतो होता ना शब्द राहिला अधुरा ए मग तेथे नचले काही सत्ता संपत्ती राहील ठाईची आणि एक तर मी आवर्जून बोलेल अख्खा महाराष्ट्र हळहळतोय कुठला पक्ष जाऊ द्या कुठला राजकीय नेता जाऊ द्या बाबा कालचा दिवस आणि आजचा दिवस आयुष्यात माणसाच्या पुन्हा कधी येणार नाही गाडी अंगावरती काटा येतोय कालपासून आमच्या डोळ्याचं पाणी बंद नाही तुमचं गाव आदर्श गावामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात मोठं महाराष्ट्रातच ना सगळ्यात पहिल्या क्रमांकाला महाग मी आलतो त्यावेळेस तिसऱ्या क्रमांकाला होतं आता आल्यानंतर कळलं पहिल्या क्रमांकाला आवरगाव हे महाराष्ट्रात एक आदर्श गाव म्हणून गणलं जातं ऐका पण काल ज्यावेळेस अजितदादांच्या निधनाची बातमी माझ्या हातात येत होती त्यावेळेस अजून एक आदर्श गाव पोपटराव पवारांचं बाबा नेमकं काल सकाळी त्या गावात माझं वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं आणि बरोबर त्याच टायमाला मी पोपटराव पवारांसोबत खुर्चीवरती बसलो होतो बातमी हातात आली माणसाच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते राजकारणाच्या पलीकडच ही जगणारी माणसं आहेत बाबा आयुष्यभर अजितदादांनी एकच काम केलं कुठला पक्ष बघितला नाही कुठली जात बघितली नाही कुठला धर्म बघितला नाही जो येईल त्याच अगदी निरपेक्षपणे काम होत असेल तर होणारच नाही होत म्हणलं तर ते काम कुठं बी जा होणारच नाही मोकराम आश्वासन दिलं नाही आणि एक सांगतो लहान लहान बाळ जरी त्यांच्या जवळ आलं तरी ते आदरानच त्या बाळाला जवळ घ्यायचे आणि आदरानं विचारपूस करायचे ना ऐका एक भाषणातलं अवलिया व्यक्तिमत्व हरवलंय आज जर अजितदादा बोलायला लागले तर पुढं काय पुढं कोण आहे कोणती अवस्था आहे अजिबात नाही एका सेकंदात सगळं वातावरण बाबा सभेचं बदलून टाकायचं आणि असा एक अवलिया नेता आज तुम्हाला आम्हाला सगळ्याला सोडून काळाच्या पडद्याआड काल सकाळी 9:15 आसपास गेला आपल्या या आवरगावच्या माध्यमातून या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पुढे चालतो जरा ऐका मला सांगायचंय मग तेथे नचले काही सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई परत त्या मरणाजवळ वशिला चालत नाही मरणाजवळ श्रीमंती चालत नाही मरणाजवळ गरिबी चालत नाही मरणाजवळ तू कार्य किती मोठं केलंय हे चालत नाही सिंधुताई सपकाळ सारखी अनाथांची माय निघून गेली जरा स्पष्ट बोलू बाबा मरणाजवळ देवाचा सुद्धा वशिला चालत नाही यम हा गडी पण सध्या गड्याचाच रुबाब मालकापेक्षा जास्त आहे कुठं बी बघा तुम्ही गडीच मालकापेक्षा ऐकत आहे सध्या आणि ती बी वर लय ऐकत आहे बाबा ते जरी गडी असला तरी त्याला वशिला त्याच्यापाशी ठेवला नाही तो निर्भीड आहे आला म्हणजे घेऊन जाणार आणि वशिला चालत असता महाराज भक्तराज महाराज तर देवानं स्वतःचा भाचा अभिमन्यू मरून दिला नसता चक्रव्यूहात मग तेथे नचले काही म्हणून तो यमरूपी साधू बोलेल मी आता या उदाहरणाच्या बाबतीत यमरूपी साधू येण्याच्या अगोदर हे लोखंड त्या संत रूपी परिसराजवळ घेऊन जा त्याचं सोनं करा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहायचं नाही बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही माझी वेळ जरा लय पुढे चालली तरी लोकांनी नाव घेतलं नाही मग नाथ बाबा काकड्यात काय जरा म्हणतात बघा इकुला सावध राहा फुल द्यायचं नर देह दुर्लभ जाणार नर देह दुर्लभ शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातनार तयामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 तुम्ही वासुदेव 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 तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा
काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे सका सका त्यात काकड्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षी ते जुन्या काळात वासुदेव यायचे का घरी वासुदेव ती टोपी असायची त्याला उलटी मोराची पिसारी असायची सजवलेली असायची आणि बरोबर पहाटे 12 वाजता यायची. हा आई पहाटे 4 वाजता यायची पण गाणं लय भारी म्हणायचे दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं होती ना होत ना. पिंगळ यायचं का पिंगळ एका हातात कंदील असायचं एका हातात चिमकी असायची चिम 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 चिम. आता येतो वासुदेव आता पिंगळा नाही वासुदेव नाही आता तो सकाळ सकाळ पटरावाला पाववाला पोंग पोंग तीच माणसाला जागा करायला लागले त्यामुळेच माणसं माणसात राहिलाय. ते जुन्या काळात वासुदेवाचं पण गाणं लय भारी म्हणायचं वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे धाम करी काम वेड्या काम ते पैसा कसं कमवायचं हे शिकवायचं जुन्या काळात. बाबा ही गाणी काय गात्यातली नाहीत माथ्यातली पण आपला देव देश धर्म सांगणारी दुसऱ्या गाण्यांपेक्षा बरीच पण आताच्या गाण्यातला मेळच लागत नाही राव. काय काय गाणी असली दळभद्री कालिली असते लिहिणाऱ्याने काय माहिती एक गाणं तुम्हाला मेळच लागणार नाही सरपंच ती गाणं कालिलं असेल गाणं तसं आहे अर्र नक्कमुक्का 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 काय नेमकं नाकाचा मुक्का की म्हणते का काय म्हणते वेगळंच लागाना बघानं वाटुळं झालं रे फार फार वाटलं. ती बाहुबली चित्रपट बघितला का बाहुबली त्यात तो काळा डाकू कशाला घेतला होता चित्रपटात काय माहिती काय म्हणतो मेळच लागा नाही नुंबरा डॉर्जियास टेल मी अरे वाटुळं झालंय लागा तू मराठीत सांग लागा आमची संस्कृती फार मातीत घातली लागा तो. मला तिकडे जायचं नाही पण ते जुन्या काळात वासू द्यायचं ते शिकवायचं माणसाला पैसा कमवला पाहिजे. आता माणसं लय भारी बोलतात माणसाला एकमेकाला आयुष्यात पैसा नाही कमवला त्याच्या पण माणसं जोडलीच पाहिजे या मताचा आपण बी 100% पण दुर्दैव बाबा पैसा नसेल तर माणसा सोडा कुत्र बी जवळ नाही कुत्र म्हणतं भंगार लागत कशाला त्याच्या नादी लागायचंय. आणि आपल्या वाक्या विश्वास नसल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचे आणि अख्ख्या वरगावच्या चौका चौकानी बोंबलत फिरायचं. त्याला आपण लई जिगरी म्हणतो का आपल्याला बघितलं होतं दुसऱ्या नाही तिसऱ्या गल्लीतून पळून जाईल नकोय सकाळ सकाळ 1000-500 फटका बसाय बसलाय. मी फुकट बोलत नाही माझ्याकडे प्रमाण आहे धनवंता लागे सर्व मान्यता आहे सब पैसे के बाई दिल का सती नाही कोय बसलेले या जगात पैशालाच किंमत आहे. पैसा कमवाच पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारायचे. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगत आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःख देतो. बाळूमामा माहिती बाळूमामा संत त्या बाळूमामाच्या आरतीतल्या 2 नंबरचे कडवा आहे मेंढ्यारा किती उन्हात आणत मुख्या प्राण्यावर अपार प्रीत आणि 3 नंबरची लाईन आहे नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं नीतीनं कमवा नीतीनं वागा आयुष्यात कधीच कमी पडू द्यायचो नाही आणि अनितीनं कमवत असाल अनितीनं वागत असाल तर आयुष्यात कधीच पडू द्यायचो नाही. मी इथंही वासुदेव वासुदेव म्हणा. माझी वेळ फास्ट पुढे झाली त्यामुळे आता विषयांतर करणार नाही. बाबा देवाला पुढे उभा करायचंय तर मी 3 संतांची प्रमाणे घेते तुकोबाऱ्या नामदेवराया नाथ बाबा आता राहिले ज्ञानोबाराया महाराज. देवाला उभा करायचंय पुढे तर कलियुगी उद्धार किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण किंवा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे 2-4 आठवड्याचे जळतील पापे जन्मांतरीचं पाप जळायचं काम काय करतंय देवाचं नाव घेते. पण महाराज आमचा चाललाय संसार आणि संतांचं म्हणणं भजन आम्ही नेमकं काय करू. माऊली म्हणतायत आम्ही तुमच्या संसाराला कधीच विरोध केला नाही उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन 3 लोक. माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. नवे नवे बसलेले जेवढ्या सायासनं आपला प्रपंच चाललाय तेवढ्या सायासनं जर आपण परमार्थ करत असाल तर देव काय त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. सायासे करशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कवण्या. अर्ध्या मिनिटात ज्ञानेश्वरीतला एक दृष्टांत देतो पुढे चालतो. किती आपण संसार रूपी भवसागरात बुडालोय. मी विनोदाना नेहमी बोलत असतो काही माणसं या संसार रूपी भवसागरामध्ये इतके बुडाले काही माणसं या संसार रूपी भवसागरामध्ये इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आली नाही. किती ऐकायचंय साप माहिती तुम्हाला साप कुणाला खातो म्हणा महाराजाला बेंडकुळीला सापानं बेडूक बघितला लपत लपत साप गेला बेडकाला पकडलं निम्मा बेडूक सापानं 2 मिनिटात गेला. राहिला किती बरं राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन हा 2-4 मिनिटात संपन. लय साप असेल तर 10 मिनिटं लागेल पण कार्यक्रम टप्प्यात आल्यावर सुडीत असतो. टप्प्यात आल्यावर माणूस माणसाला सुडीत नाही साप बेडकाला सुडीत असतो. काय
तेवढ्यात गंमत. बरं चला आहे का आधी बाबा राहिलाय किती बेडूक? बरं सगळा बेडूक सापाने गेला, बेडूक जिवंत आहे, बेडूक नावाला शिल्लक आहे. बेडकाचं सोडा, मी विकास महाराज एवढे महाराष्ट्रात एवढा ट्रेंडिंगला आहे. आपली इतका दत्ता महाराज कोणी कमी काळात फेमस झाला नाही, होणार नाही. लिहून देतो स्टॅम्पवर सही शिक्का मारून. कुठलं बी सोशल मीडिया हाताळा, नुसतं चांगलं बोलून तुकारक्या कीर्तनात सांगून नाही, चांगलं बोलून 2 लाखाच्या आसपास आपले वैयक्तिक फॉलोअर्स आहेत, आपले जीवा मोठी झालेले आहेत. पण एवढा फेमस असून सुद्धा चुकून जाता जाता माझ्या ड्रायव्हर कडून गाडी धडकलीच आणि मी मेलोच. तसं मी अजून 5-50 वर्ष मरत नसतो बाळूमामाच्या आशीर्वादानं, पण मेलोच तर माझ्या घरच्यान पाहुणे रावळे मग त्याला बॉडी आली, महाराज गेला. जिथून आलता तिथं माझी महाराज असून माणसाचा आशीर्वाद नाही, बेडकाच राहील काय? तेवढ्यात गंमत झाली. ती सापाच्या तोंडात बिडू काय का त्या बेडकाच्या पुढे आली माशी. ज्ञानोबाने ओवी खर्च केली यासाठी, मी जे बोलतोय त्यासाठी. ते वा दर हा द्या टाळी. तेवढ्यात त्या सापाच्या तोंडात बिडू काय का त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकाने? तुमच्या लक्षात यायलंय का नाही? तेवढ्यात त्या सापाच्या तोंडात बिडू काय त्या बेडकाच्या पुढे आली, काय केलं असेल बेडकाने? उदाहरणासहित स्पष्ट करेन. बेडकानं माशी किती संपला होता? महाराज नाही, बिडू राहिला होता किती? राहिलेला अर्धा किती मिनिटात संपणार होता. मग त्या 2-4 मिनिटासाठी चोपदार माशी खाऊन काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का कुणाची? आहार ऐकणारी म्हणजे बाबू जेवला पतार पालतच वय. बेडक सांगाय आलोय वय मी इथं. बेडकाचं उदाहरण दिलंय. दरदुरे साप गेले तू आहे उभा, बाकीचं 3 ज्ञानेश्वरी चालून तुम्ही बघा. आम्ही काही सगळं मुक्त घेतलं नाही सांगाय. बेडकाचं दिलंय उदाहरण. गंमत याच बेडकात चालली. या बी बेडकात चोपदार असंच झालंय. काय काय बेडकाचं 50 वर्ष निघून गेलं. तुम्ही चोपदारच नाव घेतलं काच नाही. ते बेडकाचं दिलंय उदाहरण नाही तर काय काय मानव बेडकाची गंमत ती झाली. 50 वर्ष निघून गेलेत, 50 आले तरी त्याला माशीच दिसते. आली का खातो काय तू? काही काय 80 वर्ष गेल्यात, 20 आल्यात बाबा तरी आशा आहे 3रा मजला होईलच काय? म्हणजे तू मजल्यात जायचं ठरवलंच आहे का? सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती येते नाही केला दिशाक्षण पावाला माया वेशीला जीव माझा. मग महाराज संसारला काय खोटा आहे आतापर्यंत कोणाचा पूर्णही झाला नाही, पूर्णही होणार नाही. हा मग लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरझार हरी विन. मग महाराज नेमकी भक्ती कशी करावी आता तरी सांगा राव. लय वेळ गेलाय, आता सांगा नेमकं काय करायचं. कांदा लावतात का तुम्ही? कांदा शेतकरीच आहेत ना सगळी. कांदा लावतात. कांदा लावायची पद्धत काय? आधी 2-3 गादी वापे करायचे, त्यात कोणत्या कंपनीच्या बियाण्यावरती विश्वास आहे ती बी घ्यायचं, त्या कांद्या रानात टाकायचं आणि पाणी सोडायचं. लका शेतकरीच आहेत लका ही. हा म्हणते ती पाणी सोडायचं. त्याच्या आधी खराटा बिराटा फिरवतानाच का नाही बियावरून का बी एकाच जागेवर गोळा करायचे. त्याच्या अगोदर काय करायचं? बोराटीचं झाड हळूच फिरवायचं म्हणजे बी काय होतंय अलगद लय खोल गेल्या बी उगवाय मार खातय. मग काय करायचं? अलगद ते बुजवायचं, पाणी सोडायचं. 1.5 महिन्यानंतर ते रोप चिमटवायचं, लावायचं. पलीकडे 2-3 एकर रान तयार करायचं. इकडल्या रानाला वापस आहे का रोपाला बघायचं. अलगद रोप उपटायचं, त्याच्या माना मोडायच्या आणि तिकडल्या रानाला भिजवायचं, गाळ करायचा आणि त्या रानात नेऊन लावायचं. भक्तीचं सुद्धा एवढं सोपं कसं माहिती का? परमार्थात ज्या प्रपंचात आपलं जे कांदारूपी मन गुतलंय का ते प्रपंचातून तुकोबराय म्हणतात अलगद असं कांद्याच्या रोपासारखं काढा आणि ते देवाच्या चरणावरती आणून लावा. संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया ओंकाराची संकल्पावी
रामाच्या पहिल्या चरणात तुकोबराय मानतात परमार्थ एवढा सोपा आहे. फक्त प्रपंचात गुंतलेलं मन अलगद थोडस बाहेर काढा आणि ते परमात्म्याच्या चरणाजवळ लावा. हेची थोर भक्ती आवडते देवा. पण महाराज अशा भक्तीचं टोक नेमकं गाठलं कुणी? आपली इथं मंदिर आहे. तुकोबराया एका संतांना एका साधूला शरण जातात. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्यासोबत. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबराया मारुतऱ्यांना शरण जातात. कारण दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. किती दास्यत्व सासो की माला पे शिमुरू मे पिका नाम. आयुष्यभर प्रत्येक श्वासागणी प्रभू रामचंद्राचं नाव सोडून दुसऱ्या कोणाचं नाव आपल्या मुखात घेतलंच नाही. पण ऐका बरं बसलेली जरा धावत्या वेगानं पुढे चालतोय. ऐका, जर रामायणातून मारुतऱ्यांना बाजूला काढलं तर बाकी शून्य येते. कारण सगळे पराक्रम एकट्या मारुतऱ्यानं केले. जरा फास्ट सांगेल. लंकेचा शोध मारुतऱ्यानं. बरं, लंकेचा शोध घेतला सीताई साहेबाचा शोध हनुमंतरायानं. बरं, सीताई साहेबाचा शोध घेतल्यानंतर लंका जाळली हनुमंतरायानं. माघारी प्रभू रामचंद्र सीता हे सांगितलं कोणी? हनुमंतरायानं. बरं, परत रावणाच्या मरणाचा बाण आहे आणि तो शिवलिंगाजवळ मंदोदरीच्या निगराणीत आहे. साधूच्या वेशात जाऊन मंदोदरीला फसवून तो बाण आणण्याचं काम हनुमंतरायानं. न कळत प्रभू रामचंद्राच्या भात्यात आला, प्रभू रामचंद्राच्या हातात आला. पण नेमकं त्या बाणाला एक वचन होतं, बाबा एकदा सुटला परत महागारी नाही. परत दिशा बदलायची नाही, स्पर्श करायचं नाही. आणि नेमकी प्रभू रामचंद्राकडून तीच चूक झाली. बाण धनुष्याला आला, सुटला, पण बाणाची दिशा बदलली. बाण चालला होता छातीकडे, मारायचा होता नाभीमध्ये. आता काय करायचं? बाणाची दिशा चुकली हे लक्षात आल्यावरती प्रभूंना दरदरून घाम आला. आणि मग सेवक जवळ आले. हनुमंतराय स्वामी काय अडचण आहे? दिशा चुकली, तुम्ही टेन्शन का घेता? आता स्पर्श करायचं नाही, परत रावणाच्या मरणाचा बाण नाही. करायचं काय? तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवांत बसा. जिथं तुम्ही बंद पडताय तिथून ही मारुती सुरू होतोय. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बंद पडताय म्हणून तर तुमच्या प्रसंग माझी नियुक्ती. कारण तुम्हाला मर्यादा आहे, मला मर्यादा नाही ना. वायू व्यक्त हरण केला आणि बाबा त्या बाणाच्या समांतर गेले, पुढच्या बाणाच्या टोकाला झपका दिला आणि नेमकी स्पर्श न करता दिशा बदलली. नाभीत बाण गेला, रावण मेला. रावण मारायचा सगळ्यात महत्वाचा हात मारुतऱ्यांचा. माघारी येताना प्रभू रामचंद्राला अयोध्येत आणताना थोडा उशीर झाला तर भरतजीला चिता रचली, पण भरतजीला सावध करायचं काम. आणि आता ऐका, प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. अयोध्येच्या सिंहासनावरती विराजमान होणार. पण ज्या दिवशी राजाचा राज्याभिषेक त्या दिवशी राजानं प्रजेला काही ना काही दान करायचं असतं. प्रत्येकाला काही ना काही दिलं, पण मारुतीला काही दिलं नाही. कारण बोलीला वाल्मिक तैशेची करीनं वरतुनी दावीनं काय करायला पाहिजे म्हणजे न डोकं लावलेलं बरं. तेवढ्याशी ताईसाहेबांनी बघितलं, म्हणल्या सगळे पराक्रम जर मारुतऱ्यानंच केले असतील आणि मारुतऱ्यांनाच हे काही देत नसेल तर आमच्या ह्यांना काय. आणि खरंच असं आहे, रामाची सीता असली काय आणि कोणाची असली काय, सीता अक्कलच काढी बा. म्हणजे गाड्या हो, मला तर प्रश्न पडला, आपल्याला कधी कळतच का नाही? कारण तरुण लहानपणी बाप म्हणतो आमच्या पोराला काही कळत नाही. तरुण वयात बिचाऱ्या पदोपदी आपली अक्कल काढल्याशिवाय राहत नाहीत. आणि परत म्हातारपणी पोरग म्हणतं आमच्या बापाला काय सुधारलं. मग कधी आपल्याला काय कळतच का नाही? न कळताच आपण मरतो काय माहित. प्रभू रामचंद्र म्हणले, बाई तुला कळतं तर तुझ्या पद्धतीने डोकं लाव. सीताई साहेबांनी आपल्या गळ्यातला पृथ्वीमोल किमतीचा हार काढला, हनुमंतरायाच्या हातात दिला. हनुमंतराय नेहमीप्रमाणे टुन्नू टुन्नू कुड्या मारत झाडावरती जाऊन बसले आणि नेमका हार तोडला. मणी घ्यायचे, दातात टाकायचे, फेकायचे, फोडायचे, फेकायचे. आणि हा प्रकार सीताई साहेबांनी बघितला. म्हणल्या, वानर ती वानरला का नसता सुधरत तुम्ही? झालं काय? एवढं का बोलताय? अहो हनुमंतराय, या मण्याची किंमत माहिती का? एक एक मणी म्हणजे एका एका पृथ्वीचं मोल आहे. अहो सीताई साहेब, मला काय करायचं सोन्याचं नाण्याचं? महागणं पुढं फुफुटा उड. अखंड ब्रह्मचारी माणूस आहे. महिला म्हणतो सोनं आवडतो तुम्हाला, लईच राहू. म्हणजे नवऱ्यावर जीव कमी पण सोन्यात लय जीव तुमचा. म्हणजे एकच गिर्या म्हण जीवाला आराम. आता तोळ्या बिळ्या बोलत नाही. तोळा म्हणलं की गाडीच्या पोटात गोळा येतोय. 1.5 लाखाच्या पुढे गेलाय तोळा. लय लय तोळा तोळा करून काय काय गडी वाळून गेलं पण तोळा मिळाला नाही. लयच वाईट. पण महिला म्हणतो लयच आवडतं. म्हणजे ती मसाला माहिती का? हाल्या 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 लय पळायला लागला आणि त्याच्या गळ्यात लोहाडणं घालतात लाकडाचं. मग ते आरे येतो म्हणजे कमी पळत शांतच राहतो. तसं तुमच्या गळ्यात लोहाडणं करून घातला सोन्याचा, तुम्ही लोहाडण्याच्या वजन वाकून माराल पण सोनं नाही करायचा. लयच आवडतं. पण जर ऐकून जा, अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला, अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला, एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, आमच्या गळ्यातील एका घाला
कारण आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा हृदय कळा वैष्णव जरा माफी मागून बोलतो ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी माळा घाला रे. नाही तर टाळीला दम नाही गुण काय कोणालाच नाही बोललाय भारी की आणला का. खरंच एक वेळ टाळी कमी द्या बुवा आपल्या कीर्तनात पण सुधरा. नाही तर मेल्या मग तुळशीचा पाला घालत्यात 5 मिनिटं मारायच्या तोंडात. ह्याने काय बाबा देह पवित्र होत असतो काय ह्याने आयुष्यभर कोंबड्या झाल्या. मग मेल्यावर तुळशीचा पाला नाही घालायचा कोंबडीची पकड कोंबायची. बरं तू आयुष्यभर तीच खाल्लं ना. म्हणून म्हणून घाला गड्या. आणि कधीतरी रोज देवा पुढे काहीतरी जाऊन मागत असाल. आज मी सांगतो तेवढं शेवट मागा थांबतोय मी ऐका. कधीतरी मना देवाला ऐकू. गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी आशी संध्याकाळ दे देना देना दे रे ना. कधीतरी त्या हनुमंतराया पुढं महादेवा पुढे जाऊन एक म्हणा देवा मरण तर एक दिवस येणार आहे रे. एक दिवस रात्र आमची बी होणार आहे. पण राख होण्याच्या अगोदर एक रात्र माझ्या जीवनात अशी दे शेवटची की ज्या रात्री तुझी पवित्र माळ माझ्या गळ्यात असेल तुझा पवित्र टाळ माझ्या हातात असेल आणि तुझं पवित्र नाव माझ्या मुखात असेल आणि नाव घेता घेता माझा देह या मातीत मिसळत असेल. अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम अंतकाळी ज्याच्या नाम आले मुख. हनुमंतराय का म्हणी फोडता या मन्यात मी माझा राम बघतोय आणि राम कुठे दिसत नाही. ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट या मारुतरायाच्या कामाची नाही. हनुमंतराय तुमच्यात आहे का. सीताई साहेबांना टोमना मारला बर सभेत नेलं सगळ्यांनी टोमना मारताना शेवटी बिभीषण उठला. हनुमंतराय मन्यात राम नाही म्हणताय तुमच्यात माझ्या भक्तीवर माझ्या नामस्मरणावर शंका. गुडघे टेकले छाती फाडली आणि छाती फाडून प्रभुरामचंद्र नाही सीताई साहेब नाही लखनजी नाही संपूर्ण राम पंचायत आपल्या हृदयात दाखल. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में हनुमान की जय. एकदा टाळी वाजवबर एकदा सगळ्यांसाठी. वा आपल्या हृदयात भगवंताला दावलं सगळ्यात भक्तीचं टोक मोठं गाठलं म्हणून शरण शरणजी हनुमंता हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसार. एवढं बोलून मी एखादा म्हणजे महाराज नाही भजन केलं नाहीच देवाचं नाव घेतलं तर मग जरा नीट ऐका ट्रबल आणि हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरद शेवटी बा अल्पांगुना येईल. सरद शेवटी बा शेवटी बा अल्पांगुना येईल. सरद शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल. बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारी. अहम भाग्या स्वहम भाग्या अहम भाग्या स्वहम भाग्या प्रेम नगरावाई सावन होई भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारी
मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून 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 सांगा भैया अरे या शकून सांगा भैया अरे या शकून सांगा भैया अरे या शेजारीनं बनाय केलं ग बयो 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 मला पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो 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 पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया लागली याचा ऊन ग त्याला पाहू लग लागली याचा ऊन ग त्याला पाहू लग बाबा तू ये न केलं हो बाबा तू ये न केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो लग बग माझ्या रायाचे लग बग माझ्या रायाचे देहुला जायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची तयारी बांधला तोड गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढे गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढे गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढे हौस मला मोठी देहुला जायाची हौस मला मोठी देहुला जायाची अहो माझ्या तुकोबारायाला पायाची अहो गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची बागाच्या जातीची पोलादी छातीची जगत वैभवशाली बागाच्या जातीची पोलादी छातीची जगत वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय जय शिवाजी ज्याला ज्याला राजांविषयी अभिमान आहे त्या सगळ्यांच्या हातवर हा जय 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 भवानी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर भवानी मग हे जरी नाही कळलं दुसरा येईल कोण यमाचा पाहुणा प्राणी होईल त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविना यमा पासून या बाबा ही सोपं नाही हे काही 500 घेऊन मतदान करणार रक्त नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ आऊसाहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे या जगात होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभा स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
हा आपला अभिमान आहे आणि आपला स्वाभिमान आहे. आणि शेवटचं सांगतो, या जगात सर्वात मोठे 19 राजे झाली, त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होती, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आपला अभिमान आहे, हा आपला स्वाभिमान आहे. आता काय काय आमच्यातलेच आम्हाला शिकवायचं ते महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय का? मग तू सांगतो त्या सासू सुना काय तुझ्या बापाने का ठरली नाही काय? उलट आम्ही सांगतोय लय चांगलंय, सासू सुनापेक्षा ही बरं आहे, घडीभर करमणूक होईल, पण राजाचा इतिहास आमच्या पुढे आम्हाला कळल आणि आम्ही नीट वागाय. मला तर म्हणणं राजन कुठलाही धर्म पुरुष कुठलेही युग पुरुष सांगा ते कीर्तनात गरजेचं आहे, तर तरुण पिढी कीर्तनात येऊन बसल. नाही तर मग परमार्थ म्हाताऱ्यांचा संपला की संपलाच बाबा. म्हणून कीर्तनात आज आहे 75% देवच सांगायची गरज आहे, संतच सांगायची गरज आहे, पण 25% आमचा धर्म आणि आमचं खऱ्या अर्थानं स्वराज्य सांगायची गरज आहे. कारण ती आज सध्या ती वस्तुस्थिती गरजेची, आणि त्याच राजाची आयुष्यातली सर्वात मोठी क्रांती सांगतो आणि थांबतो. त्या थांब कमी करा आवाज करतोय लगेच. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची हरारी, करील काय कल्पना युक्तीची हरारी, करील काय कल्पना युक्तीची हरारी. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियाना, आणि अशा या शामियाना खान दौलत रुलत आला, खान दौलत रुलत आला. सय्यद त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. अहो म्हणतात ना होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळा अगोदर अफजल खानच्या शामियानात येऊन बसलो, आणि निश्चित वेळानंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसताय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणलास तर या महाराष्ट्रातल्या लोकांचा इतिहास आणि आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातोरी करण्याची, याच मातीत माती केल्याशिवाय परत नाही, तर नाव नाही सांगणार शिवबाबा. खान हाक मारितो हसरे, खान हाक मारितो हसरे, रोखून नजरा गारे जिराजी दाराजी, रोखून नजराजी जिराजी दाराजी जिराजी. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिला आणि खानानं दागा केला. खान अभिमान मानला, कटारीचा वार त्यानं केला, खानाचा आवाज झाला, चिलखत होत आला. खानाचा वार फुका गेला, खान यरबडला आणि इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली. मध्ये बिचवण कळला, मारा केला, पोटाला खानाचा कोतरा बाहेर आला आणि खान जागीच गतप्राण झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले पावन केला कृष्णचा घात, गुलामीची लावली ज्ञानवाद, शिवशाहीचा मानला थाट, शिवशाहीचा मानला थाट, शिवशाहीचा मानला थाट.
बरं झालं वाजवले. काय होतंय काय पवाड कीर्तनात म्हणायचं एवढं सोपं नाही आणि वाजवणं त्याच्यापेक्षा अवघड जरा एकदा कृष्ण महाराजांसाठी टाळी द्या. कृष्ण योगेश ना हा योगेश एकदम गोड जसा पाहिजे तसा. धन्यवाद. माझी वेळ संपून 5 मिनिटं पुढे गेलेले. फक्त एकदा सगळ्यांनी हात वर करा. आमच्यातलं कोण घोषणा देणार नाही. आपलं बी रक्त राजाचं नाव घेतलं किती सहज होतंय बघू द्या की आम्हाला. नुसताच बॅनर पुरतोय ते बघू द्या एकदा. ह्या हात वर सगळ्यांनी. पलीकडे तुम्हाला निमंत्रण वेगळं आहे का? तुम्हाला नाही राजी विजय काय माहिती. इकडे कट्ट्यावर पलीकडे माग जे हात वर करणार नाही ती पाकिस्तान मधले म्हणायचे. आता घ्या वर बघा मग आपलं आपण ठरवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी. त्या देवाचं भजन करू ना शेवटी. अरांजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 झालेल्या कीर्तन